नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 3 राजकीय पक्ष भाग 2 हा या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. की आत्तापर्यंत आपण राजकीय पक्ष या प्रकरणामध्ये की अगदी राजकीय पक्ष म्हणजे काय किंवा अगदी विविध अशा प्रकारचे जे काही राजकीय पक्ष असतात अशा या राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये ही आपण पाहिले की अगदी यामध्ये असे जे काही राजकीय पक्ष आहेत की हे स्थापन करण्यापाठीमागे काही वैशिष्ट्ये असतात की ज्यामध्ये सत्ता मिळवणं, विचारसरणीचा आधार, पक्ष कार्यक्रम, सरकार स्थापन करणं, शासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणजे असे हे जे काही विविध अशा प्रकारचे वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. पहा, यानंतर भारतामधील पक्षपद्धतीचं बदलतं जे काही स्वरूप आहे की हे स्वरूपही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी विविध अशा प्रकारचे हे जे काही राजकीय पक्ष आहे की अशा या राजकीय पक्षांचे प्रामुख्याने 2 प्रकार या ठिकाणी पडत आहेत आणि हे जे काही 2 प्रकार आहे की हे 2 प्रकार आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहा की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय पक्ष की अगदी भारतामध्ये असणारे हे जे काही राष्ट्रीय पक्ष त्याचप्रमाणे प्रादेशिक पक्ष असे हे 2 प्रकार या राजकीय पक्षांचे पडत आहेत. पहा की अगदी जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय पक्ष कशाला म्हणायचं की राष्ट्रीय पातळीवर जे काही कार्य करणारे पक्ष असतात की अशा या पक्षांना आपण राष्ट्रीय पक्ष असं म्हणतो. पहा, त्यानंतर प्रादेशिक पक्ष म्हणजे राज्य पातळीवर प्रभावी असणारे जे काही पक्ष असतात की असे पक्ष म्हणजेच त्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष. आणि मग असे जे काही दोन्ही पक्ष असतात की मग राष्ट्रीय पक्ष असो किंवा प्रादेशिक पक्ष की अशा या दोनही पक्षांना निवडणूक आयोग संविधानाने निश्चित अशा प्रकारच्या केलेल्या निकषांच्या आधारे अशा या पक्षांना राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देण्याचं काम ते करत असतात. पहा, त्याचप्रमाणे अशा या पक्षांना आयोगच निवडणूक चिन्हसुद्धा त्या ठिकाणी देताना आपल्याला आढळतात. आणि त्यामुळं आज आपल्याला प्रथमतः भारतातील जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत की या राष्ट्रीय पक्षांचा विचार या ठिकाणी करायचा आहे. पहा की अगदी त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय पक्ष म्हणजे नेमकं काय की हे प्रथमतः आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायचं आहे. की राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारे जे पक्ष असतात की अशा या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असं म्हटलं जातं. आणि मग राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने काही त्या ठिकाणी निकष दिलेले असतात. आणि मग हे निकष कोणते आहेत की अगदी यामध्ये पहिला निकष आहे किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किमान 6% मते मिळणं हे आवश्यक असतं किंवा किमान 4 सभासद हे लोकसभेमध्ये निवडून येणं हे आवश्यक असतं. पहा, किंवा दुसरा निकष आहे आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणं हे आवश्यक असतं किंवा किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवणं आवश्यक असतं. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर असे जे काही राष्ट्रीय पक्ष आहे की असे हे राष्ट्रीय पक्ष अतिशय महत्त्वाचे अशा प्रकारचे असतात. राष्ट्रीय पातळीवर ते काम करत असताना आपल्याला आढळून येतात. पहा, आणि म्हणून या ठिकाणी भारतामध्ये असणारे जे काही राष्ट्रीय पक्ष आहे की अशा या राष्ट्रीय पक्षामध्ये आपल्याला सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा जो पक्ष आहे की या पक्षाची माहिती आपल्याला या ठिकाणी करायची. पहा की अगदी पहा की 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. आणि अशा या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक अशा स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी ती प्रामुख्याने एक चळवळ होती. आणि त्यामुळे अशा या चळवळीमध्ये किंवा अशा या पक्षामध्ये जर आपण पाहिलं तर विविध अशा प्रकारच्या विचारसरणीचे गट हे त्या ठिकाणी एकत्र आलेले होते. आणि मग स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये काँग्रेस एक सर्वात प्रभावी अशा प्रकारचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी आकारास आलेला आहे.
धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे खऱ्या अर्थाने या पक्षाचं सुरुवातीपासूनचं धोरण आहे. आणि अशा या धोरणानुसार या पक्षाने अनेक वेगवेगळ्या अशा प्रकारचे कार्यक्रमही त्या ठिकाणी राबवलेले आहेत. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामाजिक समता यावर अशा या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा खऱ्या अर्थाने विश्वास आहे असं म्हटलं जातं. आणि मग असं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचं चिन्ह जर आपण पाहिलं तर तो पंजा आहे. यानंतर आपल्याला की अगदी पुढचा जो पक्ष आहे की अशा या पक्षाचा विचार करायचा आहे की ज्या पक्षाचं नाव आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. की अगदी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या अशा या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1925 साली झालेली आहे. भारतातला हा एक अतिशय जुना अशा प्रकारचा पक्ष आहे असं म्हटलं जातं. हा पक्ष प्रामुख्याने मजूर, कष्टकरी वर्ग आणि कामगारांच्या हितासाठी कार्य करतो आणि अशा या पक्षाचा भांडवलशाहीला पूर्णपणे विरोध आहे. 1962च्या सुमारास चीन आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून या पक्षातील नेत्यामध्ये एक वैचारिक मतभिन्नता त्या ठिकाणी निर्माण झाली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडल्या गेली. आणि त्यामधूनच नवीन भारतीय कम्युनिस्ट पक्ष की ज्याला मार्क्सवादी अशा प्रकारे म्हटलं जातं हा पक्ष त्या ठिकाणी स्थापन झाला. आणि अशा या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं जर आपण चिन्ह पाहिलं तर ते चिन्ह म्हणजे पहा या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दाखवलेलं आहे की विळा आणि गव्हाच्या ओंब्या ह्या आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत पहा. यानंतर पुढचा जो पक्ष आहे की अशा या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पक्ष. की अगदी भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा अशा प्रकारचा पक्ष आहे की अगदी आज जर आपण पाहिलं तर केंद्रीय स्तरावरती सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र घटक की अगदी यांचंच केंद्रामध्ये जे सरकार आहे ते सरकार आपल्याला आढळून येत आहे पहा. आणि मग भारतीय जनसंघ हा पक्ष 1951मध्ये खऱ्या अर्थाने स्थापन झाला. 1977मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षामध्ये भारतीय जनसंघ हा खऱ्या अर्थाने विलीन झाला. परंतु जनता पक्षाचं हे जे काही असणारं स्वरूप आहे हे स्वरूप फार काळ मात्र टिकलं नाही. आणि मग त्या ठिकाणी पक्ष फुटला आणि त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980मध्ये नवा पक्ष त्या ठिकाणी स्थापन केला. मग अशा या पक्षाची उद्दिष्ट जर आपण पाहिली तर प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचं जतन केलं पाहिजे असं या पक्षाची प्रामुख्याने भूमिका आहे. अगदी अशा या भारतीय जनता पक्षाने आर्थिक सुधारणावरती खूप मोठ्या प्रमाणावरती जो भर आहे हा भर हे या पक्षाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल पहा. आणि मग आज जर आपण पाहिलं तर संपूर्ण भारतभर प्रत्येक राज्यामध्ये असा हा जो काही पक्ष आहे की या पक्षाचेही जर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी या पक्षाचे सरकार देखील आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. आणि अशा या भारतीय जनता पक्षाचं चिन्ह जर आपण पाहिलं तर ते कमळ आहे. यानंतर आपल्याला पुढचा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष की ज्याला मार्क्सवादी असं म्हटलं जातं. की अगदी समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा पुरस्कार करणारा हा पक्ष आहे. की अगदी साम्राज्यवादाला खऱ्या अर्थाने या पक्षाचा विरोध आहे. कामगार असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल यांच्या हितसंबंधाची जपणूक करणे हे या पक्षाचं प्रामुख्याने धोरण आहे. की अगदी आपण पाहिलं की अगदी भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली आणि अशा या
भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडल्यानंतर त्यामधूनच हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, की ज्याला मार्क्सवादी असं म्हटलं गेलेलं आहे, की या पक्षाची जर आपण पाहिलं तर स्थापना ही झालेली आहे. आणि प्रामुख्याने कामगार असेल, शेतकरी असेल किंवा शेतमजूर, की अगदी अशा या तळागाळातील लोकांसाठी खऱ्या अर्थाने हा जो पक्ष आहे, की या पक्षाची स्थापना केली गेली होती. की अगदी अशा पक्षाचं चिन्ह जर आपण पाहिलं तर विळा आणि हातोडी म्हणजे अशा प्रकारचं हे चिन्ह आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे पहा. यानंतर पहा की बहुजन समाज पक्ष, की अगदी बहुजन समाज पक्ष म्हटलं की अगदी हा पक्ष समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे असं म्हटलं जातं. की अगदी बहुजनांचे हित हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे आणि 1984 साली अशा या पक्षाची स्थापना भारतामध्ये झालेली आहे. दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय त्याचप्रमाणे अल्पसंख्याक यांचा समावेश सुद्धा बहुजन अशा प्रकारच्या शब्दामध्ये प्रामुख्याने होतो असं म्हटलं जातं. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणं हे खऱ्या अर्थाने या पक्षाचं उद्दिष्ट आहे असंही म्हटलं जातं. आणि अशा या बहुजन समाज पक्षामध्ये अनेक बहुजन जे काही लोक आहेत, मग यामध्ये दलित असेल, आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, अल्पसंख्याक असेल किंवा इतर अनेक लोकांचा समावेश या पक्षामध्ये होताना आपल्याला दिसून येतो पहा. आणि अशा या बहुजन समाज पक्षाचं चिन्ह जर आपण पाहिलं तर हत्ती हे आपल्याला दिसून येईल. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, की अगदी भारतामध्ये असणारं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, की अशा या काँग्रेसमधूनच बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना 1999मध्ये झालेली आहे. मग असा हा जो काही पक्ष आहे तर हा पक्ष लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता ही जी मूल्य आहे तर अशा या मूल्यावर विश्वास ठेवणारा हा पक्ष आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014पर्यंत महाराष्ट्रामध्ये सत्तेवर होता. त्याचप्रमाणे केंद्रामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ अशा प्रकारच्या काळामध्ये हा पक्ष काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली आघाडीचा एक प्रमुख अशा प्रकारचा घटक पक्ष होता असंही म्हटलं जातं. की आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तेमध्ये, सरकारमध्ये असलेला हा एक घटक पक्ष आपल्याला या ठिकाणी आढळून येतो. आणि अशा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आहे घड्याळ. यानंतर पुढचा पक्ष आहे तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असा हा जो काही पक्ष आहे, की अशा या पक्षाची स्थापना 1998मध्ये झालेली आहे. 2016मध्ये निवडणूक आयोगाने अशा या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचं संरक्षण असं हे या पक्षाचं प्रामुख्याने धोरण राहिलेलं आहे. आणि अशा या तृणमूल काँग्रेसचं चिन्ह जर आपण पाहिलं तर तृण म्हणजे अगदी गवत आणि गवतातील फुलं अशा प्रकारचं हे चित्रामध्ये दिसणारं चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. यानंतर आपल्याला लोकसभा निवडणूक 2009 त्याचप्रमाणे 2014मध्ये राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या ज्या काही जागा आहे तर या जागा या ठिकाणी आपल्याला तक्त्याच्या आधारे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. की अगदी यामध्ये राजकीय पक्ष, विविध अशा प्रकारचे राजकीय पक्षांची नावं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचप्रमाणे 2009 त्याचप्रमाणे 2014मध्ये अशा या पक्षांनी मिळवलेल्या ज्या काही जागा आहेत तर या जागांचा उल्लेखही या आपल्याला तक्त्यामध्ये दिलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस की 2009मध्ये अशा या पक्षाला 206 जागा मिळालेल्या होत्या तर 2014मध्ये 44 जागावर त्यांना समाधान मानावं लागलं होतं. यानंतर जर आपण पाहिलं तर पुढचा राजकीय पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, की 2009मध्ये 4 जागा या पक्षाला मिळालेल्या होत्या तर 2014मध्ये एकच जागा या पक्षाला मिळालेली होती. यानंतर भारतीय जनता पक्ष जर आपण पाहिलं तर 2009मध्ये 116 तर 2014मध्ये 282 इतक्या ज्या जागा आहेत तर या जागा या पक्षाने मिळवलेल्या होत्या. म्हणजे भारतीय जनता पक्ष जर आज आपण पाहिलं तर अगदी
जास्तीत जास्त जागा त्या ठिकाणी 2014मध्ये त्यांना मिळालेल्या होत्या. यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष की जो मार्क्सवादी असं म्हटलं जातं की याला 2009मध्ये 16 जागा होत्या, तर 2014मध्ये फक्त 9 जागावर त्यांना समाधान प्राप्त करावं लागलं. यानंतर बहुजन समाज पक्ष आहे की ज्याला 2009मध्ये 21 इतक्या जागा होत्या, तर 2014मध्ये अगदी अशा या पक्षाला एकही जागा प्राप्त झालेली नव्हती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे की 2009मध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसला 9 इतक्या जागा प्राप्त झालेल्या होत्या, तर 2014मध्ये 6 जागा अशा या पक्षाला देखील मिळालेल्या होत्या. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अगदी 2009 त्याचप्रमाणे 2014 अशा या कालखंडामध्ये विविध अशा प्रकारच्या राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा या आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. यानंतर आता आपल्याला या ठिकाणी पहा की अगदी काही गोलामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या जे काही बातम्या आहेत, तर ह्या बातम्या या ठिकाणी पाहायला मिळतात की जसं यामध्ये तामिळनाडूमध्ये सत्ताबदल, राजकीय दुकानदारीने दहशत, महाराष्ट्रामध्ये नव्या पक्षाची स्थापना, सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला, कोणतं खातं मिळणार, गृह का समाज कल्याण, पक्षांतर बंदी कायदा, लोकशाही पोषक, हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष गाठले, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत, PDP व भाजपची युती. म्हणजे अशा या वर्तमानपत्रामध्ये विविध अशा प्रकारच्या ज्या बातम्या असतात, तर या बातम्या आपण प्रामुख्याने वाचलेल्या असतील आणि यामधूनच की आपल्याला भारतीय संघराज्यामध्ये विविध अशा या राज्यामध्ये असणारे जे काही पक्ष आहेत, तर अशा या पक्षांबाबत आपल्याला माहितीही समजली जाते. आणि मग असे हे जे काही पक्ष आहेत, तर हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित आहेत का? राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात, तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात. मग असं का? म्हणजे असे विविध अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहे, तर हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडत असतात. आणि मग अशा या पडलेल्या प्रश्नांच्या आधारे जर आपण पाहिलं तर भारतातल्या काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ओळख करून घ्यावी लागेल. मग यामध्ये प्रादेशिकता की अगदी प्रादेशिकता म्हणजे भारतामध्ये जर आज आपण पाहिलं तर विविध अशा प्रकारचे प्रदेश आहे. अशा या प्रदेशामध्ये विविध अशा प्रकारच्या भाषा बोलणारे लोकही, त्याचप्रमाणे विविध अशा प्रकारच्या परंपरा या ठिकाणी आपल्याला आढळून येतात, संस्कृती आपल्याला आढळून येते. आणि यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर जी विविधता आहे, ही विविधता प्रामुख्याने आपल्याला दिसून येते. मग प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र अशा प्रकारची भाषा, अशा प्रकारचं जे चित्र आहे, हे चित्र आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट दिसतं. प्रदेशांच्या भौगोलिक रूपामध्ये जरी आपण पाहिलं तरी त्या ठिकाणी जी विविधता आहे, ही विविधता आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रातील विविध अशा प्रकारच्या भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे की अगदी महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश, कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ही भौगोलिक सांस्कृतिक असणारी जी विविधता आहे, ही विविधतासुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसून येते पहा. आणि मग खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर धर्म, परंपरा, भाषा, संस्कृती, भूप्रदेश अशा या बाबतीमध्ये भारतामध्ये प्रामुख्याने आपल्याला विविधता आढळते. आणि अशा या सर्वांबाबत आपल्याला प्रामुख्याने आपल्या मनामध्ये आत्मीयता असते. आणि अशा या आत्मीयतेमधूनच पुढे जी अस्मिता आहे ती जागृत होत असते. आणि आपल्याला माहीत आहे की अस्मिता मोठं रूप धारण करू लागली की यामधूनच खऱ्या अर्थाने जी प्रादेशिकता आहे, ही प्रादेशिकता त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला आढळत असते पहा. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर आपली भाषा, आपला प्रदेश यांच्याविषयी एक मनामध्ये आत्मीयतेची जी भावना असते, ही भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत अस्मिता निर्माण होत असते. आणि अशा या अस्मितेमधूनच खऱ्या अर्थाने प्रादेशिकता ही निर्माण होते. आणि मग प्रादेशिकता ज्यावेळेस निर्माण होते की त्यावेळेस लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा आणि विकासाचा प्राधान्याने जो विचार आहे, हा विचार त्या ठिकाणी करू लागत असतात. आणि त्यामुळं आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळी इत्यादीबाबत आपल्याला जो अभिमान आहे, हा अभिमान आपल्याला वाटत असतो. आणि त्यामधूनच खऱ्या अर्थाने भाषिक अस्मिता त्या ठिकाणी आपली प्रबळ होते. आणि आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा,
त्या ठिकाणची साधनसामुग्री, रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, अशा या भावनेमधूनच प्रादेशिक अस्मिता ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आकारास येऊ लागते पहा. आणि मग अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक आणि त्यांच्याशी संलग्न अस्मिता संकट झाल्या की त्यामधूनच प्रादेशिकची भावना ही आपल्या मनामध्ये बळावते आणि त्यातूनच काही वेळेस स्वतंत्र अशा प्रकारचे जे राजकीय पक्ष आहे की हे राजकीय पक्षसुद्धा त्या ठिकाणी अस्तित्वात येतात. तर काही वेळेस विविध अशा प्रकारचे दबावगट निर्माण होतात, विविध अशा प्रकारच्या चळवळी त्या ठिकाणी निर्माण होतात आणि अशा या सर्वांचा जो हेतू आहे हा हेतू मात्र एकच असतो आणि तो म्हणजे आपल्या प्रदेशाचं हितसंबंधाचं जे जतन आहे हे जतन करणं हा केवळ एकमेव अशा प्रकारचा हेतू या सर्वांचा असतो. आता पुढे आपण प्रादेशिक पक्ष पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.